संगीताला चित्रपटांचा आधार नसतो। येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचे ते स्वतः ठरवतो। त्यामुळे मराठी मुक्त संगीताला स्टार्टअप असल्यासारखे समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसे अनुदान मिळते तसे अनुदान मराठी मुक्त संगीताला मिळावे अशी अपेक्षा सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली आहे। संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच व जस्ट कोलॅब यांच्या वतीने आयोजित पहिल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड सोहळ्यात त्या बोलत होत्या। एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात संपन्न झालेल्या मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड सोहळ्यात चित्रपटेतर संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते संगीतरत्न या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मुक्त संगीतातील प्रयत्नांना सरकारी अनुदान मिळाले तर त्याचा प्रसार जगभर होईल असा विश्वास व्यक्त करीत वैशाली सामंत म्हणाल्या, आम्ही संगीतातील वेडे मुसाफिर आहोत। या पुरस्काराने आम्हा सर्वांनाच आज एक छोटासा किनारा मिळाला आहे, याचे समाधान आहे। आम्ही केलेल्या श्रमाला व्यासपीठ मिळते ही आश्वासक गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढचा मीमचा सोहळा आपण मुंबईत करू आणि त्याला मुख्यमंत्र्यांना घेऊन यायची जबाबदारी माझी असे आश्वासन यावेळी प्रसाद लाड यांनी दिले। राधा ही बावरी या गाण्याच्या आठवणी सांगताना अशोक पत्की म्हणाले, गाणे जन्माला आले तेव्हा त्याचे शब्द वेगळे होते। हे शब्द मला पटत नाहीयेत आणि तुम्ही गाणे लिहा असं मला स्वप्नील बांदोडकर यांचा फोन आला। लागोलाग तो भेटायलाही आला। मी संगीतकार आहे, गीतकार नाही हे मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने हट्टच धरला होता। शेवटी त्याच रात्री धून सुचली आणि गाणे लिहिले। आम्ही सर्वच दिग्गज कलाकारांकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण पत्की काकांनी आमच्यावर शिक्षणापेक्षा जास्त संस्कार केले। आज हेच संस्कार आमच्या सोबत आहेत। जे शिकलात ते पुढच्या पिढीला द्या, हा त्यातलाच एक महत्त्वाचा संस्कार आहे असे पुरस्काराला उत्तर देताना अवधूत गुप्ते म्हणाला। कार्यक्रमात प्रसिद्ध गायक संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन पुरस्काराने गौरव गेले। त्याचबरोबर पंडित रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने तर जीवन धर्माधिकारी आणि विवेक काजवेकर यांना संगीत संयोजन विभागासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय पहिले आयकॉनिक मराठी इंडी सॉन्ग म्हणून गारवा या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा, तर पहिले आयकॉनिक इंडी मराठी शो म्हणून आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमासाठी संगीतकार गायक जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संदीप खरे व सलील कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले। जागतिक महिला दिन आहे, तिचं उत्तर नाही दिलं तर अडचण येईल। अवधूत मला कानात म्हणतो ती तुझी परिषद मागते का बघ। पण निश्चितपणे मला वाटतं की एक मुसाफिरांची टोळी आपण बनवायला पाहिजे आणि हा कार्यक्रम नाही ती एक चळवळ म्हणून उभी केली पाहिजे। आणि ही चळवळ उभी करत असताना आपण जी मागणी केली अवधूत, आपण तर सगळे संपर्कात सातत्याने असतो, पण निश्चितपणे या अधिवेशन काळात ही मागणी घेऊन आपण अशोक काकांना पण घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणीचं पत्र देऊन, कारण जागतिक मराठी दिन आणि मराठी भाषेसाठी आपण सर्वच काही ना काहीतरी करतो आहे। आणि आता आपल्या सर्वांचा एक चांगला विषय असा आहे की सांस्कृतिक मंत्री म्हणून आशिष शेलार आहेत, जे आपले पुन्हा सर्वांचे मित्र आहेत। त्यामुळे आशिषजींना बरोबर घेऊन आपण सर्वजण या 20 तारखेच्या आधी एक मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ। मी अजयलाच याची जिम्मेदारी देतो की त्यांनी पुढाकार घ्यावा आणि इंडस्ट्रीसाठी जे काही करता येईल राज्य सरकारकडून किंवा वैयक्तिक पातळीवर देखील ते सर्व करण्यासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने मी तिला निश्चितपणे त्या गोष्टीचा शब्द देतो। आपल्याला रंगमंच नेहमीच आपला स्टेज नेहमी तथाच तो म्हणत असतं। कार्यक्रम 9 वाजेपर्यंत माझं पुढचं 1 मिनिटाचं भाषण आहे। तर सर, आत्ता तुम्ही मला मगाशी म्हणालात की उद्या अधिवेशन आहे वगैरे, एक इच्छा मनापासून व्यक्त करू इच्छिते की जसं मराठी चित्रपटांना अनुदान मिळतं तसं आता वेळ आलेली आहे की मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळायला हवं। स्टार्टअप म्हणूया त्याला आपण। स्टार्टअप म्हटलं की छान छान वाटतं, शेवटी आम्ही इतकी वर्ष तेच करतो आहे, पण तो स्टार्टअप कुठेतरी सरकार दरबारी नोंदला जावा आणि जेणेकरून सर्व हे जे मगाशी मी हा शब्द वापरला मुसाफिर, कारण स्वतंत्र संगीताला चित्रपटाचा आधार नसतो। प्रत्येक कलाकार स्वतः ठरवतो कसं व्यक्त व्हायचं आहे, तर त्या व्यक्त होण्याला जर का सरकारी पाठबळ मिळालं तर आत्ता जेवढा ऑडियन्स आहे, आत्ता जितके कलाकार इथे आहेत त्याच्या दुप्पट तिप्पट मुंबईत नाही तुम्हाला जगभर हा कार्यक्रम करायला लागेल। थँक्यू।